मध्ये पाहायला भेटेल मुंबईत घाई, शिर्डीत साई आणि कारल्या डोंगरावर आपली सगळ्यांची एकवीर आई न तिचं संगीत आपण रोशन पाटीलच्या माध्यमातून ऐकलं. चौकार आलाय बघा. पूर्वक स्वागत असेल बघा. काय फटकेबाजी राहिली आहे. चौफेर फटकेबाजी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आता हर्षल करतोय. या बला फुलटॉस आहे. फुलटॉसला केलंय टॉस. चेंडू जाईल बंद बाउन्स लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर हा आलाय आपण पाहतोय. चौकार. सुमित पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय बघा. पहिलं झालं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या बघा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 24 धाबा आल्या बघा. आपण जर पाहिलं तर स्मित मात्रे पाटणोली खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. त्यानंतर श्रेयश जेतेकर कोलके. त्यानंतर आपण पाहतोय राज पाटील कुंडेपाल. या सुरू मान्यवरांना विनंती करतो की दादा आपण सुद्धा यावं. व्यासपीठावर आपलं सुद्धा जानता राजा चषकामध्ये मनपूर्वक स्वागत असेल बघा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी पानशील टीमसाठी धाबा आल्यात बघा. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धाबा आल्यात बघा. आणि खऱ्या अर्थानं हर्षलची फटकेबाजी आपण पाहिली. आता 6 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण अनिल या खेळाडूला स्ट्राईक एंडवर पाहतोय. खऱ्या अर्थानं सुमित पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक झालंय समाप्त आपण पाहतोय. आता षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सुमित पाटील सज्ज असेल आपण पाहतोय. तितक्याच ताकदीचा खेळाडू आपण अनिलला पाहतोय. या बला फटका चांगला आहे. सरळ बॅटने फटका घेतलाय. फटका फसलाय आणि या बला खऱ्या अर्थानं पहिला गडी गमवला आपण पाहतोय. पहिला धक्का लागलाय. पहिला गडी गरज झालाय आपण पाहतोय. गावदेवी पानशील संघाचा बॅक टू पवेलियन आपण पाहतोय. अनिल मग तेवढीच ताकदीची किपिंग खऱ्या अर्थानं खूप बराचसा काल क्रिकेटला दिला गेला आणि अजून सुद्धा त्यांच्या माध्यमातून चांगलं खेळ आपण सातत्यानं पाहत असतो. ते आमचे नरेश दादा पाटील यांना आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवर खऱ्या अर्थानं विकेट गमावला आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आपण पाहतोय. देव गेला बघा. बघा जय गेलाय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. जयला आपण तिसऱ्या क्रमांकावर पाहतोय. मिडल ऑर्डरचा ताकदवर खेळाडू आपण जयला पाहतोय. यावाला बघा हलक्या हाताने खऱ्या अर्थानं जयने ओळखलंय बघा. खऱ्या अर्थानं समोरचा खेळाडू चांगला खेळत असेल त्याला स्ट्राईकवर हणणं गरजेचं असतं बघा. आणि जर आपण विचार करायला गेलो त्याचप्रमाणे इथे डोक्याचा वापर केलं गेलं आणि आलेली एक धाव स्ट्राईकमध्ये झाले बदलाव. आता हर्षल असेल स्ट्राईक अँडवर. धावफलकावर धाबा आपण पाहतोय 25 धाबा. आत्तापर्यंत सुमित पाटील याने खऱ्या अर्थानं 2 चेंडू फेकल्यात आणि 1 धाव खर्च केली आहे.
या बॉल चांगला चेंडू आहे बघा. हेच मित्रांनो क्रिकेटमध्ये गरज असतं. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारला जाऊ शकत नाही आहे. प्रत्येक चेंडू खराब नसतो, प्रत्येक चेंडू चांगला नसतो. मग खराब चेंडूवर प्रहार करायचा असतो आणि चांगल्या चेंडूवर सन्मान करायचा असतो. पण काही चांगली गोलंदाजी सुमित पाटीलची राहिली आहे. पण या बॉलला आपण आडव्या बाटने हा फटका पाहिला. जब सीधे उंगली से गिना निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. या बॉलला आडव्या बाटने लगावलेला आपण हा सिक्सर पाहिला. पॉवरफुल स्ट्रोक. या बॉलला जोरदार अपील आपण पाहतोय आणि उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता. एकदा आली बघा, लेग बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय 32 धाबा लागल्या धाव फलकावर आपण पाहतोय. चेंडू समाप्त झाल्यात आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. विचार करायला गेलो तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकामधील एका चेंडूचा खेळ बाकी असेल बघा. किती आव्हान खऱ्या अर्थानं इथे उभं केलं जाईल अनुज एंटरप्राइजेस जनमान दापोली संघासमोर, हे पाहणं गरजेचं असेल बघा. या बॉल आपण पाहतोय चांगला फटका आहे, मिड ऑफमध्ये खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे घडतंय बघा. पण एक धाव खऱ्या अर्थानं नजरेसमोरून चोरली जाते आणि एका धाब्याच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या आपण पाहतोय 33 धाबा. चला, सावने टीमचा कॅप्टन, बेलवली टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करू टॉस करण्यासाठी आपण लगेच या. अगदी पहिलं सत्र संपण्याच्या आधी खरंतर या स्पर्धेचा नियम असेल, टॉस केला जाईल. जर एक संघ उपस्थित असेल आणि एक संघ उपस्थित नसेल, पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर जो टीमचा कॅप्टन इथे उपस्थित असेल त्या टीमला टॉस दिला जाईल. याची देखील आपण दखल घ्या. थँक्यू सो मच. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रॉकी बैलाचे मालक आपण पाहतोय सुमित सुरेश पाटील, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनपूर्वक स्वागत करूया. चांगली मॅच बघा. या बॉलला हा चेंडू उजवी एष्टी सोडून जाणारा होता, पंचांनी हेरलंय. पंचांचं 2 हात झाल्यानंतर आपण पाहतोय आणि एकेरीच्या मदतीने आपण पाहतोय धाव फलकामध्ये केली जाईल भर. आपण पाहतो अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये 34 धावा लागल्या धाव फलकावर. पहिला चेंडू फेकला होता आपण खऱ्या अर्थानं पाहतोय सचिन जितेकर आपल्याला पाहतोय आपण. या बॉल खोलवर पद्धतीचा चेंडू, रनआउटची संधी निर्माण होणार की नाही नक्कीच बघा. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल खेळाडू जय सेफ आहे की आउट आहे, हे खऱ्या अर्थानं चेक केलं जाईल बघा. खऱ्या अर्थानं खतऱ्याच्या एनने जय धावत होता, अति आपण पाहिलं तर वेगाने धावला होता, पण सुरेखरित्या पोचलाय की नाही यासाठी या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल बघा. क्लोज डिसिजन आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. बघा तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय, नॉट आउट, सेफ आहे बघा खेळाडू. एक धाव इथून पूर्ण केली गेली आणि एका धाब्याच्या मदतीने आपण पाहतोय 35 धाबा धाव फलकावर आहे बघा. आपण खऱ्या अर्थानं पाहतोय सचिनला आपण पाहतोय, सचिन जितेकर, चांगले चेंडू त्याच्या माध्यमातून आतापर्यंत फेकले गेल्यात. एकच चेंडू फेकलाय बघा. या बॉलला फुल टॉस चेंडू आहे बघा. खऱ्या अर्थानं एकटा खिंड लढवतोय आपण पाहतोय हर्षल. हर्षलचा बोलबाला आपण पाहतोय. हर्षल आणि लगावलेला हा आपण फटका पाहिला, षटकार. एक्केचाळीस धावा आपण पाहतोय. या बॉलला जर पाहिलं ना फुलटॉस चेंडू होता, फुलटॉसला टॉस केला, आला स्लॉटमध्ये, पाठवला प्लॉटमध्ये, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी या बॉलला फटका चांगला आहे. या बॉलला मी थांबणार नाही, आणखीन एक आलाय हर्षलच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहतोय. हर्षल इज ऑन द फायर. सो मच बघा. हर्षलचा जर विचार करायला गेलो ना, एकही धाव त्यांनी धावून काढली नाहीये. सर्व मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहिल्यात.
खऱ्या अर्थानं मजबूत बांध्याचा खेळ आपण पाहतोय आणि मनगटी फटके आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. 11 चेंडूमध्ये 42 धाबांचं योगदान त्याचं राहिलंय. जर कमी धाबापर्यंत रोखायचं असेल पांचील संघाला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. या वेळेला फटका बघा सुरेख होता. तितकेच चांगले प्रयत्न आपण पाहिले. पुरा एफक दिलं गेलं होतं पण शेवटच्या मुमेंटला शेवटच्या क्षणाला झेल हातातून निसटला बघा. प्रयत्न केले गेले. खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली पण खऱ्या अर्थानं जीवनदान मिळालं गेलंय. 49 धाबा लागले. धाव फलकावर आपण पाहतोय. चेंडू समाप्त झालेत बघा 4. चला सावणे टीमचा कॅप्टन बेलवली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. खरं तर टॉस केला जाईल मैदानामध्ये. मी विनंती करतो या बला फटका बघा सुरेख होता. चेंडूपर्यंत प्रयत्न करायला हवेत होते पोचण्याचे. झेलपर्यंत प्रयत्न पोचण्याचे करायला हवेत होते. सुयश पाटील आपण पाहतोय बेलवली संघाचा संघनायक. त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला भेटेल संघ चावणे. आपण पाहतोय दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. 50 धावा बघा 50शी गाठली गावदेवी पांचील संघाने. 50 धावा लागल्या धाव फलकावर. या बला फटका सुरेख फटका फसलाय. चेंडू आहे आबे मध्ये टिपला जाईल झेल आणि समाप्त होईल. आपण पाहतोय जयच्या पारीचा खेळ. धक्का क्रमांक 2 बघा गावदेवी पंच. बघा नवीन खेळाडू जाईल मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचा खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहतोय समीर आणि गोलंदाज आलाय बघा तन्मय. शेवटच्या 6 चेंडूचा पूर्वार्थ बाकी असेल. स्लॉगवर डेटवर ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये गोलंदाजीची जिम्मेदारी दिली आपण पाहतोय चिन्मयला. आपण पाहतोय चिन्मयच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि समोर जर आपण खेळाडू पाहिला तर हर्षल आपण पाहतोय 13 चेंडू आणि 45 धाबांचं योगदान राहिलंय या स्पर्धेमधील. खऱ्या अर्थानं दुसऱ्या रात्रीमधील आपण पाहतोय पहिलं अर्धशतक लगावलं जाईल का हाही पडलेला प्रेक्षकांना प्रश्नचिन्ह आपण पाहतोय. कारण का 13 चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं 45 धाबांचं योगदान राहिलंय आणि गोलंदाज आपण आता चिन्मयला पाहतोय. चिन्मयला आपण पाहतोय. समीरला आपण नॉन स्ट्राईक एंडवर पाहतोय आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या षटकामधील हा पहिला चेंडू आपण पाहू शकता. शेवटचा षटक या बला अक्रॉस केलाय. खऱ्या अर्थानं चेंडू थांबणार नाहीये. खऱ्या अर्थानं प्रयत्न करायला हवे होते. इथून आपण जर पाहिलं तर प्रयत्न केले गेलेत नाहीयेत आणि हा चौकार आपण पाहतोय आणि चौकाराच्या मधील आपण पाहतो धाव फलकावर 54 धावा आपण पाहतोय. थँक्यू सो मच. बघा 49 धावा वैयक्तिक इनिंग साकारत असताना आपण पाहतोय. या बला आपण पाहतोय चांगला चेंडू आहे बघा. खोलवर पदीचा चेंडू खऱ्या अर्थानं चिन्मयच्या माध्यमातून फेकला गेला. मागचा चेंडू माझ्या माध्यमातून खराब फेकलाय. आता मला काहीतरी करायचं आहे आणि चांगला चेंडू खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून फेकला गेला बघा. 54 धावा आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ लढाई समाप्त आपण पाहतोय. या बला फुल टॉस आणि खऱ्या अर्थानं सेफ फटका पण पाहिला आणि 50शी गाठली आहे बघा. आणि या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक झलकवणारा खेळाडू आपण पाहतोय गावदेवी पांचील संघाचा सितारा. एकदा बॅट उंच करायची बघा हर्षल आपली. खऱ्या अर्थानं 50 धावा ठोकल्यात बघा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो. ही त्याची मेहनत आहे आणि या खऱ्या अर्थानं 50 धावा ठोकल्या गेल्या. अर्धशतक झलकवले बघा या स्पर्धेमधील. फलंदाज आपण पाहतोय गावदेवी संघाचा हा पांचील गावाचा सितारा आपण पाहतोय. या बेला बघा नशिबाची साथ मिळाली म्हणतो आपण. बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार आलाय बघा. मग चेंडू अडवणं गरजेचं होतं. या बेला जर पाहिलं हा चौकार आला